चारचाकी वाहनात आढळला डॉक्टरचा मृतदेह। वडकीतील खैरी रोडवरील सोनामाता मंदिराजवळ खळबळ। वडकी येथील खैरी रोडलगत सोनामाता मंदिराजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। ही घटना आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। मृतकाची ओळख यशुदास तुकाराम मुनेश्वर, वय अंदाजे 35 वर्ष, राहणार साखरा, तालुका उमरखेड अशी झाली आहे। विशेष म्हणजे मृतक यशुदास मुनेश्वर हे प्राथमिक आरोग्य केंद्र कोलगाव साखरा, तालुका वणी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खैरी रोडलगत सोनामाता मंदिराजवळ MH29 CB 5067 या क्रमांकाचे चारचाकी बलेनो वाहन आज सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून रस्त्याच्या कडेला उभे होते। सायंकाळपर्यंत वाहन त्याच ठिकाणी उभे असल्याने मंदिर परिसरातील नागरिकांना संशय आला। त्यानंतर काही नागरिकांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता वाहनाच्या सीटवर एक इसम झोपलेल्या अवस्थेत आढळून आला। नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधित इसमाच्या नाकातून फेस येत असल्याचे निदर्शनात आले। त्यावरून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती तात्काळ वडकी पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे व पोलीस अंमलदार आकाश कुदुसे यांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली। पोलिसांनी मृतकाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली असून मृतदेहाच्या पुढील कार्यवाहीसह घटनेचा तपास सुरू केला आहे। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार यशुदास मुनेश्वर हे आपली ड्युटी बजावल्यानंतर वाहनाने आपल्या गावाकडे जात असताना वडकीजवळ थांबले असावेत। प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वाहनातच आराम केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे वडकी परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने नागरिकांमध्येही शोककळा पसरली आहे। या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।